नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकतात आपण बाहीचा आज बघणार आहोत. हेवी साईज असल्यावर किंवा दंड मोठे असल्यावर बाहींमध्ये करणारा बदल. इकडे बघू शकता तुम्ही. आता इथे मी बाही लांबी अधिक 1 इंच घेतलेला आहे. तसंच उभा दंड घ्यायचा निम्मा अधिक 1 इंच 2 इंच मार्जिन वाढवलेला आहे. ह्याचा आपण काटकोन तयार केलेला आहे. खालच्या आडव्या रेषेला आपण 3 इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे. 3 इंच घेण्याचे कारण दंड मोठे आहेत, माप लहान असले तरी दंड मोठा असल्यामुळे आपण खाली 3 इंच घेतलेला आहे. 3 इंचाच्या पॉईंटला धरून तिरकी रेष घेतलेला आहे. तिरक्या रेषेचा मध्य काढून पुढील मुंड्याचा आकार आणि मागील मुंड्याचा आकार दिलेला आहे. ह्या अशा पद्धतीने आकार दिल्यावरती बाही नीट बसली जाते. हे आकार दिल्यानंतर प्रत्येकाचा नेहमी हा प्रॉब्लेम असतो की आम्ही आकार तर नीट देतो, पण ते बाही जोडताना काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतात. त्यामुळे ते प्रॉब्लेम होऊ नये, बाही कमी जास्त होऊ नये म्हणून मी इथे आता बघू शकताय तुम्ही पुढील बाजू घेतलेली आहे. पुढील बाजूचा मुंडा मी अखंड मोजलेला आहे आणि तो मोजलेला मुंडा मी आता इथे जो वळणदार आकार आहे बाहीचा पुढील मुंडा तिथे धरून मी हे मोजत आहे. दोन्ही साईडचे मुंडे समान झाल्यानंतर खाली मी रेष वाढवलेली आहे आणि त्याला दंडघेराचं माप जोडलेलं आहे. अशाच पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे. मोठे माप असल्यावरती खालच्या साईडला 3 इंच घेतलेला आहे, दंडघेर मोठा आहे म्हणून, आणि त्याच पद्धतीने त्याचा मध्य काढून आकार देऊन आपण पुढील मुंड्याचा आकार आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मागील मुंड्याचाही आकार धरून मोजू शकतात. येणाऱ्या फरकामध्ये त्याचा मध्य घेऊन आपण रेष आखून घेऊ शकतो. इकडे तुम्ही बघू शकतात ही बाही तयार आहे. तुम्हालाही जर अशाच पद्धतीची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.